स्टार्टअप म्हणजे आपल्या मराठी भाषेत थोडक्यात म्हणजे जुगाड. म्हणजे एखादा नवीन काही करण्याची. आता काय आहे की ग्रामीण भागामध्ये तुम्हाला कृषी संदर्भातलेच जे उद्योग आहेत तिथे चालतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीला फार काही स्कोप नाही आहे. म्हणजे काय 10 किलोमीटरच्या आत सगळं गाव संपतं, त्याच्यामुळे तिथे सर्व्हिस इंडस्ट्रीला फार काही स्कोप नाही आहे. पण ग्रामीण भागाच्या निगडीत कृषी जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये काही तुम्ही नवीन करत असाल तर त्याच्यासाठी स्टार्टअपला स्कोप आहे. तर स्टार्टअप पहिले जेव्हा सगळ्यांना वाटलं की स्टार्टअप म्हणजे काय, त्यांना असं वाटलं की बा शासनाने आपल्याला पैसे दिले आणि काहीतरी सुरू केलं आणि ते संपलं. असं नाही आहे. तर मग मी जे काही इथले तज्ज्ञ होते, समीर जोशी म्हणून आमचे एक मित्र आहेत, जवळपास त्यांच्या 200च्या वर स्टार्टअपच्या सक्सेस स्टोरी आहेत. त्यांना आम्ही जेव्हा तिथे नेलं आणि त्यांनी जेव्हा लोकांना सांगितलं तेव्हा कुठे स्टार्टअपचा कन्सेप्ट मुलांमध्ये क्लिअर झाला. आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी जवळपास 100 मुलं आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला याच्यात अजून माहिती पाहिजे आणि आम्हाला याच्यात काहीतरी करायचं आहे. तर तेव्हा मला असं वाटलं की चला, मुलांमध्ये हा इंटरेस्ट इथे जागृत झाला आणि जे त्यांचे जे गैरसमज आहेत ते दूर झाले. आणि भविष्यात तिथे पहिलं म्हणजे माझ्या मते ग्रामीण भागातलं स्टार्टअप कन्क्लेव्ह जे आहे ते आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न तिथे अकोटमध्ये आता करतो आहे.